नमस्कार 9 PM खास बातमध्ये स्वागत। तुमचे आमदार काम करतात का असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला निर्माण होत असेल, पण आमदार काम करतात की नाही करतात याची पडताळणी प्रजा या संस्थेने केलेली आहे। प्रजा संस्थेने काल एक रिपोर्ट जाहीर केला आणि या रिपोर्टमध्ये अनेक आमदार फ्लॉप आहेत तर अनेक आमदार टॉपर आहेत। आमदारांची भूमिका काय, आमदारांचं कर्तव्य काय, आमदार हे जनसंपर्कात राहतात का आणि या आमदारांच्या कामगिरीवर पुढची 5 वर्ष ठरलेली असतात या संदर्भातील मी चर्चा करणारे या चर्चेत नामवंत पाहुणे सहभागी होतील। पहिल्यांदा पाहूयात एक रिपोर्ट। सत्ताधाऱ्यांना कायमच टीकेचं धनी व्हावं लागतं, पण ही टीका झेलतानाही उत्तम कामगिरी करून काँग्रेसचे 5 आमदार मुंबईतल्या सर्वोत्तम 10 आमदारांच्या यादीमध्ये विराजमान झालेत। मनसेचे 1 तर शिवसेनेचे 2 आमदार या यादीमध्ये आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रजा फाउंडेशननं मुंबईमधील 32 आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला। नोव्हेंबर 2012 ते मार्च 2013 दरम्यान खर्च केलेल्या स्थानिक विकास निधीचा आढावा घेऊन हे प्रगती पुस्तक तयार करण्यात आले। दुर्दैव म्हणजे हजेरी पुस्तकासह प्रश्नोत्तरे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, लोकांना वेळ देण्यात आणि भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत आमदारांची कामगिरी असमाधानकारक आहे। सभागृहासह मतदारसंघामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या यादीमधले टॉप 10 आमदार असे आहेत। पहिल्या क्रमांकावर आहेत भाजपचे योगेश सागर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अमीन पटेल, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे मधुकर चव्हाण, चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे रमेश सिंग ठाकूर, 5व्या क्रमांकावर काँग्रेसचे अशोक जाधव, 6व्या क्रमांकावर काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी, 7व्या क्रमांकावर शिवसेनेचे सुभाष देसाई, 8व्या क्रमांकावर शिवसेनेचे रवींद्र वाईकर, 9व्या क्रमांकावर मनसेचे बाळा नांदगावकर आणि 10व्या क्रमांकावर भाजपचे सरदार तारासिंग आहेत। आता पाहूयात टॉप 10 आमदार। आपल्या मतदारसंघातच नव्हे तर विधान भवनातही काही आमदार फ्लॉप ठरलेत। यामध्ये फ्लॉप 10 शेवटून पहिले आहेत काँग्रेसचे कृपाशंकर सिंग, दुसऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, तिसऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे बलदेव खोसा, चौथ्या क्रमांकावर आहेत समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी, 5व्या क्रमांकावर आहेत भाजपचे प्रकाश मेहता, 6व्या क्रमांकावर आहेत शिवसेनेचे प्रकाश सावंत, 7व्या क्रमांकावर आहेत मनसेचे शिशिर शिंदे, 8व्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे, 9व्या क्रमांकावर आहेत मनसेचे नितीन सरदेसाई, तर 10व्या क्रमांकावर आहेत मनसेचे राम कदम। प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेनं नुकतंच याबाबतचं एक सर्वेक्षण केलं। त्याचे निष्कर्ष जाहीर करताना संस्थेनं आमदारांची पोलखोल केली। ही यादी आमदारांनी केलेली कामं, त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, विधिमंडळातील कामगिरी यांच्या आधारे तयार करण्यात आली आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही आकडेवारी या आमदारांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। वृषाली पुरंदरे, TV9 मुंबई। आपण ऐकलं प्रजा फाउंडेशन जे आहे त्यांची ती आकडेवारी काय म्हणते ते। पहिले 10 जे टॉपवर आहेत त्यांची नावं आपण पाहिली आणि जे फ्लॉप आहे त्यांची नावं आपण पाहिलेली आहे। प्रश्न असा उरतो की आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेतलं कामकाज महत्त्वाचं आहे की लोकांशी जनसंपर्क महत्त्वाचा आहे, किंवा ते दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत। या मुद्द्यावर मी चर्चा करणार। या चर्चेत सहभागी होतात कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेनेचे आमदार आहेत, नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होत आहेत। त्याचबरोबर रविकिरण देशमुख थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील। बळवंत किराळ, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रजा या संस्थेचे, ते या चर्चेमध्ये सहभागी होतील। प्रकाश मेहता, भाजपचे आमदार, माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष भाजपचे, ते या चर्चेत सहभागी होतात। मी सर्वात आधी जाणार आहे नवाब मलिक यांच्याकडे। नवाबजी, मला हे सांगा, प्रजा फाउंडेशनने ही जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीवरून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जे फ्लॉप आहेत आणि टॉप आहेत याची? नाही बघा, माझी जी माहिती आहे त्यांनी ठरवलेले क्रायटेरिया, त्याच्यात सर्वप्रथम आमदारांची हजेरी, मग त्यांनी वापरलेले आमदार निधी, त्यांची पार्श्वभूमी, गुन्हेगारी, त्यांचे शिक्षण, तो इन्कम टॅक्स भरतो की नाही, असं सगळं एकंदरीत आहे। आणि मग विधानसभेमध्ये त्याची कामगिरी,
आता जे आमदार नाही त्यांच्या बाबत मी बोलत नाही. मी माझ्या उदाहरण देतो. आता मी 18 वर्ष आमदार झाला. असं आमदार असताना मला वाटतं की 6 दिवस पण मी गैरहजर राहिलो नाही. आणि मागच्या वर्षामध्ये अटेंडन्स 100% माझी आहे. इन्कम टॅक्स मी भरतो आज पण. शिक्षण माझा BA फायनलची परीक्षा दिली नाही कारण माझ्या घरगुती विषय होता. माझ्यावर कुठलेही आजच्या घडीला गुन्हे नाही. मला आता अंग देण्यात आलं आहे की विधानसभेमध्ये माझी कामगिरी बरोबर नाही. विलास आठवलेजी, तुम्ही विधानसभा कव्हर करताय, मी विधानसभेमध्ये कामच करत नाही असा एकंदरीत यांच्या निष्कर्ष आहे. यांच्या निष्कर्ष ते काढत असताना LAQ किती आहे, तुम्ही लेखी प्रश्न किती विचारले, या आधारावर सगळे त्यांनी कामगिरी ठरवली आहे. पण आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या कामकाज म्हणजे त्याची प्रोसिडिंग. सत्य जिथे जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कोणी भाग घेतला, किती बोलले, काय बोलले, या कधी ते निकष लावत नाही. जर त्यांनी हा निकष लावला असते तर आता आपण स्वतः किंवा रविकिरण देशमुख येणार आहे किंवा प्रकाशभाई मेहता या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. या तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे की विधानसभेमध्ये नवाब मलिक मौनी बाबा आहे किंवा चर्चेमध्ये भाग घेत नाही, विधेयकवर बोलत नाही, एखादी 293ची चर्चा असेल तिकडे बोलत नाही, LAQ लावत नाही, LAQवर बोलत नाही, कॉलिंग अटेन्शनवर बोलत नाही, विधानसभेमध्ये बसत नाही. हा सगळं जर तुम्ही मोजमाप केला तर मला वाटते की या महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 आमदार असतील त्याच्यात माझा नंबर येऊ शकते. पण पर्जाचा आकडा दाखवते की मी विधानसभेमध्ये व्यवस्थित काम करत नाही. कुठेतरी त्या निकष त्यांनी बदललं पाहिजे. आणि निकष लावताना त्यांनी ऍक्च्युअल जे प्रोसिडिंग काम केलेलं आहे. मी बळवंत किराळा यांच्याकडे जातो. किराळा साहेब, मला सांगा, कुठल्या तुम्ही जे निकष लावलेले आहेत ते नेमके काय दुरुस्त केलं पाहिजे त्यांनी. जसं की आता नवाब मलिक साहेबांनी सांगितलं की त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, परंतु जेव्हा मी सर्व प्रश्न विधिमंडळातून घेतले गेले तेव्हा लक्षात येत होता की त्यांचे जे प्रश्नाचे जे इतर आमदारांपासून जेव्हा आम्ही त्यांचं विश्लेषण करत होतो तेव्हा त्यांचे खूपच कमी प्रमाणामध्ये त्यांनी ते प्रश्न उचलले आहेत. त्यानुसार जे आम्ही रँकिंग केलेली आहे प्रश्नांवर त्यावर सखोल सर्व प्रकारचे आम्ही प्रश्न नवाब साहेब तुम्ही थांबा, त्यांना बोलू द्या संपूर्ण. मी येतो तुमच्याकडे. कारण की जे प्रश्न मांडले गेले आहेत त्या सर्व प्रश्नांची डिटेल्स आम्ही RTIच्या अंतर्गत माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेले आहेत आणि त्या आकडेवारीवरच आम्ही सर्वांचे जो एक भाग आहे आमचा, आम्ही 3 भागांवर प्रत्येक आमदारांचा मूल्यमापन केलेलं आहे. त्यामध्ये प्रश्न हा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर आम्ही जे बघत होतो की त्यांचा जे पास्ट रेकॉर्ड आहे त्यामुळे जसं की तुम्ही सांगितलं की त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत, तर त्याचबरोबर त्यांचे इन्कम टॅक्सचे डिटेल्स आहेत आणि मग प्रेझेंटमध्ये त्यांनी केलेले अटेंड आणि मग त्याचबरोबर जे अटेंडन्स तुम्ही लावलेलं आहे का? म्हणजे अटेंडचा हा आमचा क्रायटेरिया आहे. नवाब मलिक म्हणतात की माझा अटेंडन्स म्हणजे पूर्णपणे आहे. पण किराळ साहेब मला सांगा, हे निकष घेऊन तुम्ही आमदारांच्या तुम्ही एक रिपोर्ट कार्ड देताय, म्हणजे लोकांसमोर एक भूमिका मांडताय की हे आमदार काम करतात, हे आमदार काम करत नाही. हे निकष लावताना अत्यंत गांभीर्याने जे संपूर्ण अभ्यास करून तुम्ही लावलेले आहेत का? हो, नक्कीच. हे अभ्यास करताना आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर एक स्केल तयार केली गेली, रेटिंग बनवली गेली, ज्याच्यामध्ये आम्ही खूप मोठा अभ्यास केला आहे. यावर मागच्या 3 वर्षापासून आम्ही त्यावर काम करत आहोत. तेव्हा लक्षात येत होतं की हा जो निकष आहे याच्यामध्ये जे आपल्या संविधानानुसार तुम्ही चर्चा सुरू करताय, तुम्ही विधानसभा कव्हर करताय, तुम्हीच सांगा ना की मी विधानसभा. नवाब मलिक, मी येतो तुमच्याकडे, मला प्रजाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. नाही, मी त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे, नंतर त्यांना प्रश्न विचारणार आहे. तुम्ही थांबा नवाब मलिक, थांबा. तुम्हाला मी पूर्ण संधी देतो कारण तुमच्यावर अन्याय होणार नाही, ही दक्षता मी घेणार आहे. नाही, तुम्ही तुमच्या मत सांगा ना. किराळजी बोला. मी काय बोलतोय जरा. विलासजी, माझा एकच प्रश्न आहे. पर्जा फाउंडेशननी RTI मधून काढलेले आकडे आहे. तुम्ही विधानसभा कव्हर करताय. कॅप्टन अडसूल इथे आमदार आहे, ते विधानसभेमध्ये बसताय. नवाब मलिक विधानसभेमध्ये बोलणारा, काम करणारा, सहभागी होणारा आमदार आहे की तो करत नाही, असं काय? तुम्ही निष्कर्ष काढा ना. तुम्ही सांगा मला काय खरी परिस्थिती जनतेला. मी निष्कर्ष काढतो, मी पत्रकार म्हणून नक्कीच काढणार आहे, रविकिरणही काढणार आहे. किराळ साहेब, नवाब मलिक जे बोलतायत
आम्ही स्वतःही पाहिलेलं आहे, पत्रकारांनी पाहिलं की नवाब मलिक प्रत्येक मुद्द्यावर बोलत सांगा ना असतात. तुम्ही, हे माझ्या किरण साहेब, मला उत्तर द्या. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, मी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, तुम्ही निकाल द्या ना आमच्या. बरोबर आहे. तर आम्ही जेव्हा काम करत आहोत, हे जे आम्ही पॅरामीटर्स बनवले, जे आम्ही याची जे रँकिंग केली गेली आहे, त्यावेळी आम्ही हा रँकिंग एकूण आपल्या 32 आमदाराला जोडून बनवला गेलेला आहे. त्यामध्ये तुमचा जो क्रमांक येत आहे तो त्या प्रमाणात इतर आमदारांनी खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन्स आणि म्हणजे ज्याला आम्ही योग्य प्रश्न म्हणतो आणि नंबर्स ऑफ क्वेश्चन्स, ह्या 2 गोष्टींमध्ये आम्ही त्याचा मूल्यमापन केला गेलेला आहे. विलासजी, सर, माझं ठीक काय आहे, म्हणणं ठीक आहे. क्वालिटी माझे क्वेश्चन्स आणि प्रश्नाचे नंबर ऑफ उत्तर द्या क्वेश्चन ना. असं तुम्ही तुम्ही त्याचा प्रश्न कॅटेगरी विचारताय. केलेला आहे. नवाबभाई विलास थांबा, आठवले, तुम्ही माझ्या नवाबभाई प्रश्नाचे थांबा. उत्तर दिले पाहिजे. मी तुम्हाला संधी देतो, मी अनालिसिस करतो, माझंही करतो आणि पत्रकारांचे करतो. मी मदत करणार तुम्हाला, कारण तुम्ही जर काम केलेलं तुम्हाला असेल उत्तर तर देता संपूर्ण येत नाही, महाराष्ट्राने नेहमीच पाहिलं. तुम्ही अभिजित प्रश्न विचारणार अडसूळ, आहे. कॅप्टन जर अभिजित एखादा अडसूळ, चुकीच्या रेकॉर्डवर हा जो येत रिपोर्ट असेल, आहे, ते हा पत्रकार रिपोर्ट या काय म्हणतोय? नात्याने तुम्ही विधानसभेमध्ये काय बघताय ते जनतेला सांगा ना. सगळ्यात पहिले सकाळी जेव्हा उठलो, जेव्हा पेपर हातामध्ये घेतला आणि अशा पद्धतीचा हा रिपोर्ट कार्ड पाहिला, तेव्हा हसू किंवा रडू हा सगळ्यात पहिला प्रश्न माझ्यासमोर होता. म्हणजे ज्या पद्धतीने मी तर या जनतेला महाराष्ट्राच्या हात जोडून सांगतो की अशा कुठल्या तरी संस्था येतील आणि जातील आणि अशा पद्धतीने जे रिपोर्ट बनवले गेलेत, मला तर वाटतं खऱ्या अर्थानं तर या प्रजेला टाळ ठोकून कुठेतरी बंद याच्यामध्ये ठेवलेलं बरं. कारण ज्या पद्धतीने हे रिपोर्ट बनवले गेलेत, कारण आम्ही स्वतः या सदनामध्ये काम करतो. नशिबाने या 32मध्ये मी नाही आहे, कारण आज ग्रामीणमधला आमदार आहे, भले मुंबईमध्ये राहत असलो तरी अमरावतीतल्या दर्यापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. परंतु जे काम करतो आणि आज ज्या पद्धतीने इथे नावं दिली गेलेली आहेत, म्हणजे मनात चीडसुद्धा येते, हसायला सुद्धा येते आणि हसावं की रडावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने मूल्यमापन केलं गेलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावर जे पॅकेजिंग आपण म्हणतो, इलेक्शन जवळ आले का ते मध्ये सुद्धा प्रकार मागच्या इलेक्शनमध्ये झाला, तो पॅकेजिंगचा प्रकार सुरू झाला की काय, हा प्रश्न आता माझ्यासमोर उभा राहिलेला आहे. नवाबभाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, भले नवाबभाई माझ्या पक्षाचे नसले तरी सुद्धा मी एक सांगावं जनतेला वाटतं की बाबा यामध्ये जे दिलेलं आहे 99% ह्या चुकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत. नवाबभाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, खऱ्या अर्थानं नवाबभाई खऱ्या अर्थानं नाही, त्यांनी काय जो निष्कर्ष लावलाय ज्या पद्धतीने नवाबभाई समोर आहेत, नवाबभाईंनीच आता जे सांगितलं, नवाबभाईंचा जर विषय घेतला तर भरपूरशा विषयामध्ये स्वतःहून प्रामुख्यानं सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्याचं काम हे आमदार करत असतात. आपण फक्त AC मध्ये बसून कुठेतरी RTI खाली विषय मागवायचे, कुठले प्रश्न आणि क्वालिटी हे ठरवणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राच्या जनतेची प्रश्नाची क्वालिटी हे ठरवणारे तुम्ही कोण? कुठेतरी AC ऑफिसमध्ये बसवून हे सगळ्या गोष्टी ठरवल्या जाऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून जेव्हा आंदोलन केली जातात, उत्तर द्या. अभिजित अडसूळ, मला एक विषय घेतो, ठीक आहे, एक विषय घेतो. मिस्टर पॉप्युलर इकडे बाळा नांदगावकर, रमेशजी ठाकूर, मला वाटत नाही रमेशजी ठाकूर कुठे. नाही, विलास आठवले, मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही या पत्रकार या नात्याने विधानसभेमध्ये कामकाज पाहताय, तुम्ही सांगा की नवाब मलिक विधानसभेमध्ये प्रश्न विचारतो की नाही, चर्चेमध्ये भाग घेतो की नाही, दिवसभर जी चर्चा असतो ते उपस्थित राहतो की नाही, सर्वात जास्त कोण बोलतो या मुंबईतल्या आमदारामध्ये मी मौनी बाबा आहे काय? तुम्ही उत्तर द्या ना. ठीक आहे, आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारतो, नवाबभाई रिपोर्ट कार्ड नवाब मलिकच्या उत्तर देतो. मी पुन्हा सांगतोय की मला ही चर्चा करायची आहे. प्रजा फाउंडेशनने कुठल्या निकषावर हा अहवाल सादर केलेला आहे याबाबत मी ही चर्चा करतोय. तुम्ही द्या ना जनतेला उत्तर. या चर्चेत प्रकाश मेहता सहभागी होत्या. प्रकाशजी, तुम्ही तर कामच करत नाहीये, का काम करत नाहीये तुम्ही? असं आहे, हे प्रजा सोसायटीनी 2 वर्षापूर्वी जेव्हा पहिला रिपोर्ट केला होता, तुम्ही प्रत्यक्षदर्शी, तुम्ही स्वतः विटनेस आहे, तुम्ही विधानसभेमध्ये असताय, तुम्ही कोण आमदार काय करतो हे तुम्हाला माहिती आहे. नवाबभाई थांबा, तुम्ही आम्हाला बोलू द्या. हे प्रजा फाउंडेशन नावाचं जे काही चक्र आहे त्यांनी काल जो निकाल दिलाय, हॅलो ऐकता का? बोला बोला. काल जो निकाल दिलाय तो निकाल मला 15 दिवसापूर्वीच कळला होता. मला प्रजा फाउंडेशनचा या सर्व जे काही निकष आहे त्याच्याबद्दल, त्याच्या विश्वसनीयतेबद्दल माझ्या मनात भरपूर शंका आहे. कारण 2 वर्षापूर्वी असा एक रिपोर्ट निघाला होता, मी इथे इतका व्यथित झालो आणि मी पूर्ण 2 सुटकेस भरून माझ्या विधानसभाच्या 1 वर्षाच्या कामकाजाचा सगळा पुरावे घेऊन मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांच्या ऑफिसमध्ये 2 थातूर मातूर बसले होते आणि जे मिस्टर मेहता आहे आणि ते मेहता नंतर मला भेटले 1 मिनिटासाठी. आमचा हा फॉर्मॅट आहे, आम्हाला विधानसभेच्या ह्याच्यातून दिलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर रँक देतो. माझा प्रश्न असा आहे
की हा माणूस रेंक देणारे कोण आहे, हे लोक कोण रेंक देणारे आहेत आणि मुंबईचीच का रेंक देतात? गव्हर्नमेंटचे मिनिस्टर मुंबईचे 4 आहेत, त्यांची रेंक का देतात? यांची काही फाटते का? आणि गव्हर्नमेंट काय काम करते, या गव्हर्नमेंटची रँकिंग करणार काय लोक? की मुंबईच्या प्रश्नावर सरकार प्रकाशजी, मी त्या मुद्द्यावर नंतर येतो. प्रकाशजी थांबा, तुम्ही मला सांगा तुम्ही काय काम केलं विधानसभेमध्ये, हे लोकांना कळून द्या, महाराष्ट्राच्या लोकांना कळून द्या. या मुद्द्यावर बोला. ती संस्था कोण आहे, ते नागरिक आहेत, त्यांना हक्क आहे. अरे ते काय आहे? विलास आठवले साहेब, तुम्ही उत्तर द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आठवले साहेब, तुम्ही विधानसभेमध्ये पत्रकार गॅलरीत असताय, तुम्ही कामकाज बघताय, तुम्ही सांगा हा विषय तुम्हाला पटणार आहे की? तुम्ही पहिले उत्तर द्या. तर ठीक आहे नवाब भाई, मी तुम्हाला संधी देतो आणि मी माझं उत्तर देणार आहे. कार्यक्रमामध्ये मी माझं मत व्यक्त करणार आहे पत्रकार म्हणून. मी चर्चा सुरू ठेवणार आहे का ब्रेक नंतर?